आता आपण तिसऱ्या अध्यायाच्या पठणास सुरुवात करणार आहोत. ह्या अध्यायाच्या वाचनाने शत्रूंचा पराभव होतो, त्यांच्यापासून होणारे त्रास कमी होतात, आपण स्वतःही काही विद्या प्राप्त होतात. तरी आपण सुरू करूया अध्याय तिसऱ्यास. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीशा, रुक्मिणी वरा आदिपुरुषा, पुंडलिक वरदा पुंडरीकाक्ष, सर्व साक्षी जाणता तू, हे जगत पालका जगन्नायका, ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका. आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी. मागील अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडून, उपरांतिक भस्मदान सरस्वती त्याने केले परी दैवहत, तिने टाकले गोमहित, परी फार ठकली अदैववंत, अतिहीन प्रारब्धी. घर पुसत लाभ आला, तो निर्दैवपणे पदी लोटला, की पुढे मांडूस येता वहिला, अंध होय आवडीने. की अवचट लादला चिंतामणी, तो आवडी गोवी गोपणी, की खडा म्हणून दे तो जो कोणी कृषी शेती टाकीत असे. की अवचट लादता पियुष घट, विष म्हणून करी वीट, ते विप्रजाया अदैव पाठ, नाडलिसे सर्वस्वी. सहज काननी फिरता फिरता, जाऊन बैसे कल्पतरू खालता, परी दैव इच्छे भूत खाई लातात, न्याय नाडली. की कामधेनू गृही आली, ती बाहेर बळेची दौडिली, न्याय परी झाली, नाडलिसे सर्वस्वी. किंवा भान ढाळीता खेळामेळी, निधान दादला हस्तकमळी, तो गार म्हणून सांडिली जळी, महाडोई नेदरवे. की सहज आतुडे हाती परिस, खापर म्हणून टाकीत असे त्यास. की घरा आला राजहंस, वायस म्हणून दौडिला. की हार देव उदित, परित्यासी भासले परमभूत, न्याय विप्रकांतेस घडून आले महाराजा. येरीकडे मच्छिंद्रनाथ, पूर्व समुद्री जगन्नाथ, करोनी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शनी. तो श्वेती येऊनी करी स्नान, अवचट देखील वायुनंदन, क्लेश शरीरा जरा व्यापून, सान शरीरी बैसला. तया संधीत मैघ वर्षाव, करिता झाला सहज स्वभाव, दरडी उरकोनी गुहायास्तव, करिता झाला मारुती. वरणी वर्षाव पर्जन्य करीत, येरू इकडे दरडी उकरीत, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावला परी हटकोनी बोलत, म्हणे मरकट तू मूर्ख बहुत, आता करीसी सदन निश्चित, स्वशरीर रक्षावया. पर्जन्य वर्षे विशाळ धार, यात कधी करसील घर, जैसे तस्करी लुटिलियावर, दीपातेल भरीतसे. की बाईल गेलिया झोपा केला, तैसे न्याय घडून आला, की स्वसदना ते पावक लागला, खूप खनी विजवावया. की ग्रेवे पडता काळफास, मग वाचता होय अमर स्तोत्रास, की परमपीडिता तुषारतास, खूप खनू म्हणत असे. की हृदय पेटला जठरा नळ, कामधेनूने इच्छिती फळ, किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ, मही लागी पेरीत असे. नयाये पर्जन काळ, सदन करीत सी उतावीळ, तस्मात मूर्ख वरकट वाचाळ, मिरू आलासी पुढार. ऐसे ऐकुनी वायुनंदन, म्हणे चतुर्क आहेस कोण, येरू म्हणे जती पूर्ण, मच्छिंद्र ऐसे मज म्हणती. येरू म्हणे तू ते जती, कोणे अर्थी लोक म्हणती, नाथ म्हणे प्रतापशक्ती आहे म्हणून वदतात. यावरी बोले वायुसुत, आम्ही ऐकतो जती हनुमंत, तुम्ही नूतन जती माहित, एकाएकी उदेल. तरी आता असो कैसे, मी मारुतीच्या शेजारास, भावे राहुणे एक वेळेस, वरील आहे महाराजा. तेही कला सहस्रांशी, माते लादले महापरेशी, ते तुझ दावितो या समयासी, तया पासवचे प्राप्ती झाली. तरी त्या कळेचे निवारण, करोनी दावी मज कारण, नातरी जती ऐसे नाम, सोडण्या जाई का. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कोणते कळ्या ती दावे माते, तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाण निश्चय. जैसा श्रीराम असता शयनी, पाहे मारुती वृक्षावरणी, नाना पर्वत टाकी उचलनी, राम शरीरा योजनीया. परी रामे न सोडिता शयन, सज्ज करुणी चापबान, सकळ पर्वतांकारण निवारण करीतो. नयाय श्री गुरुराज, सकळ अर्थी पुरविल चोच, सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखागरी धरील तो. तेथे तुझी मरकट कथा, किती असे दावी आता, फार करीसील पाषंडता, जोकसील कवळीने. तरी आता का करीसी उशीर, मरकट दावी चमत्कार, ऐसे ऐकता वायुकुमार, पूर्ण चित्ती क्षोभला. उड्डाण करून जाय एकांता, तेथे धरी भीमरूपता, न कळता त्या ते 7 पर्वता, उचलूनिया फेकिले. नभमंडपी ढगा समान, पर्वत येत असे पंथी गगन, ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर म्हणत असे. वातप्रेरक मंत्रशक्ती, वाटेत कोंदली पर्वती, तो येरीकडे अनेक मारुती, दुसरा पर्वत फेकीत असे. तो दुसरा म्हणता तिसरा येत, चौथा पाचवा शतानुशत,
मग एकाची मंत्र करुणी वात ठाईच्या ठाई रोतीला. जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते बनती, न्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून, पूर्ण क्षोभला जैविक कृषान महाप्रळय काळीचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बहुमस्तिकी अर्पून, फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निजदृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारुनी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने भरुनी शरीरी वात चलनवलन सर्व सांडित, ऊर्ध्व झाले दोन्ही हात मोळी पर्वत राहिला. मग ते जैसे स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी, तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवितसे. खाली टाकवयानं चाले बळ जैवी विरला हस्तकमळ, पदी चालावयाही बळ काही एक न चाले. ते पाहून या दीन बाळ हृदय कवळी तात अनिळ, मग प्रत्यक्ष होनी वदे रसाळ सोडी सोडी बाळाते. ते आवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरिला मंत्रवात, मग मोळीचा उतरुनी पर्वत ठाई ठेवीत असे. मग चलनवलन वातशक्ती संगीत झाली देहस्थिती, मग समीप येऊन नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे. यावरी बोलता झाला अनिळ, बा मारुती तुझे न चाले बळ, तुझं मज अतिनिर्मळ बांधुनी केले सिद्धाने. जेने तुझ्या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले, त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित. मनसी सिद्धाची मंत्रस्थिती अघटित, असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. येतुल्या 5 शक्ती क्रिया वदतासी, सकळ देवता होती दासी, ऐसे एकोणी अंजिनुसतासी परम आनंद मिरविला. या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुती यांच्या चरणी लागत, म्हणे येथेने तुमचे सख्य उचित मजवर्ती असे हो का. मग प्रसन्नचित्ती समीर मारुती म्हणती बारे तत्कार्यार्थी, आम्ही वेचून आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्णावर्ते ओजा, तेवी तत्कार्यार्थ भोजा शक्ती आपली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्या करता गरुड शक्ती झाला वेचिता, तेवी महाराज त्वत्कार्यार्थ शक्ती आपली वेचू की विधीच्या संकटात विष्णू अवतार घेत न्यायायक त्वत्कार्यार्थ शक्ती आपली वेचू की अवश्य ऋषींचे शापपृष्टी स्वयं विष्णू झाला कष्टी, न्याय तुझ्यासाठी शक्ती आपली वेचू की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीशी, न्याय तुझसी शक्ती आपली वेचू की. ऐसे वरद वाग्रत्न ओकुनी प्रीती वायुनंदन, म्हणती बारे तीर्थागमन जती नामी निर्विका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, जती नामे होईन विख्यात, परी एक कल्पना उदेली चित्तात त्या भ्रांती ते निवटी का. येरू म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती, नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी. ऐसी सर्वज्ञ असून नीती, विवाद केला का मजप्रती, आणि बेटी झाली नागाश्वथी तुझी माझी पूर्वीचा. ते शाबरी विद्येचे कवित्व करवणी वर दिला त्यात, ऐसे असनी सखया माहीत रळी व्यर्थ का केली. यावरी बोले वायुनंदन, पा तू करिता श्वेती स्नान, तेव्हा तू ते ओळखून तुझपासी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार जननी बेतिले मच्छोदर, हे माहीत परी कल्पनेवर चित्त काही उदिले. की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिला देवे तुझपासी, फरी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य अनेक पडले तू ते अलौकिक, तिथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला. तरी बा आता येथोनी गणमन श्रीराज्यासी करावे मज लक्षण, तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण, मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झालासी ऋण व्यक्त, सर्व कामात ते वायुसुत सांगोपांग निरोपी. येरू म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हा, सीता शुद्धी पाहुन युग्मा लंकापती मारविला. ते सीता घेऊन अयोध्ये जाता, परिस्थितीची कामना वेधली चित्ता, आहे दासुत करून मारुती करिता महिला की हा एक. तरी हा असोबा संपूर्ण संपन्न, कांता धनसुत एक सदन, जरी वितुळ सुख संसारी साधन, कांते मागे होतसे. तरी या मारुतीसी कांता करून भोगवू सर्व सुख संपन्न, परी ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही. तरी याते वचनी गोवून गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन, ऐसे सीतेने कल्पना वाचरिल्या माते. जवळी बैसवणी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळून, म्हणे बा मारुती तू धन्य तीही लोक अस्सी पै.
तरी बा माझे एक मागणे देसेल तरी उत्तम मानिन, यावरी तुही नकार मज लागवण देणार नाही सहसाई. उदार वेचिती आपला प्राण परी नकार न देती वाचे करून, शिबिरायाने खप्पोता कारणे माणस दिले रती रती. पाहे श्रेयाळ उतार कीर्ती बाळ दिले याचकर हाती, नयाय त्याच पंक्ती तुही असेसी कपिंद्र. ऐसे एकता जननी वचन परम तोषला वायुनंदन, म्हणे माय ओ कामना कोण उदित करी देईन मी. येरी म्हणे कर्तल भाष देसी आपल्या सद्भावास, तरी मम कामनेची हौस दृश्य करेन तुझ बारे. मग करी कर ओपुनी शेवटी, म्हणे मागाल ते कामना होटी, ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरविना जननीये. येरी म्हणे मम कामना तू आचरवे गृहस्थाश्रमा, कांता करुणी संसारोपमा सर्व सुख भोगावे. ऐसे ऐकता वाघ वाटी सप्रेम खोसला आपल्या पोटी, लानवदन चित्त हिंपोटी परम संकटी पडियेला. मग न देता मातेसी काही उत्तर, येऊन बसला रामासमोर, परिचित्तवृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला. मग जवळीनी पाचारिणी हृदयी धरीत आली दयाळाई, म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळाला. मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामा ते निवेदून, नेत्री अश्रू म्लान वदन मी करुणिया बैसलो. परी अंतसाक्ष रघुकुल टिळक, म्हणे वाया न मानी दुःख, श्रीराज्याचा स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची. तरी बा याचे ऐक कथन कृतत्रैत्य द्वापार कलिपूर्ण, या चोहो युगाते म्हणती निपुण, चौकडी एक ही असे. तरी बा ऐशा चौकड्या किती 396 बोलती मी ती, तू ते माते चोहो चौकड्यांप्रती जन्मा येणे आहेची. मी 99वा रामक्षिती, तूही 99वा मारुती, आणि लंकाधीश याच नीती 99वा असे की. यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करील ऐसे बोलती वचन, परी 14 अंकीचा आकडा मागून आंख नेला विधीने तो. मग उरला वरील 1/4 तितक्या चौघड्या राज्य करीत, परी सांगाव्या कारण त्यात आपण मारुनी येतसे. मग आल्यावरी श्रीराज्यात जाणे लागे मारुती तुते, तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगिका. ऐसे म्हणता श्रीराम वहिला. मग म्या त्याते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला, भेटी केवी काम रती. मग राम म्हणूनी बा ऊर्ध्व रेती, आजपासून असे मारुती, तयाच्या बुबुक्कारे श्वास संगती गरोदर होती त्यासे. तर तू सकळ संशय सांडून शैल्यदेशी करी गमन, तुझे ब्रह्मचारीपणा ढळीत नाही महाराजा. अशी वार्ता होता निश्चिती. मग म्याक स्वीकारिले शैल्यदेशाप्रती, यावरी तेथे स्त्रियानोत्पत्ती मेनका नामे विराजली. तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकीव झाली की पुरुषकांता, देशोदेशी उभयंता रमत आली स्वइच्छे. देवदानव मानवांसहित पशुपक्षी नागजात, सकळ स्त्रीपुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावती. कामरती मंथनाकार रतिसी अर्पिती कामिक नर, ऐसे जाणूनी मने विचार परम चित्ती शोभली. मग तिने मांडिले अनुष्ठान मना माझी काम वरून, की प्रत्यक्ष होनी वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या. ऐसा काम करोनी चित्ती बैसलीसे दृढ तपापरती, माणसा तोडून यज्ञ कुंडी आहती मम नामी अर्पित असे. ऐसे लोटले 12 वर्ष सगळं आटलेले शरीर माणसं. मग ती पाहुणी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे. परी तिथे होता माझी भेट, पदी मोळी घालूनी मिठी, म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरित भरिते, माझ सांगोनी अर्थरसाते सुख समुद्रा मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर, म्हणे महाराजा वायुकुमार, तुझनी स्त्रिया गर्भिणी समग्र होणी मिरवती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरवोपी भुभुकार, तरी ते नादे रतिनार सुख पावे सकळांसी. तरी नादबुंद सुखासनना मैथुन धरती तरी कामना, हे मार्ग सकळ देश कर्ण स्वर्ग मृत्यू पाताळी, तरी का कर्म आमचे अवघाट स्वप्नी दिसेना ऐसा पाठ. तरी तू स्वामी आमचा अलोट ते सुख आम्हा मिरवी का. ऐसे वदता स्त्रिया भूषणी, मग मी बोलिलो तिया लागुनी, की ऊर्ध्वरेत्या जन्माहुनी दृढ कासोटी विराजिलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी, ते उदर दृढ कौपनी, माते प्राप्त शुभननी कनक कासोटी ते असे. तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी, तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना. म्हणून कामा ऊर्ध्वगमन श्वासोक्त रतिका मद्रुम, तुम्ही स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावत असे. तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजो ओजा, ते चित्तदैव रतिकाच्या कामभक्ती तुष्टेल.
म्हणून मच्छिंद्र आहे कोण, तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. त्वत्तपाच्या कामा पैसोन फलद्रुम होईल की. ऐसे बोलिनी तीर्थावती तुष्ट केली सकाम अर्थी, तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करील महाराजा. येरू म्हणे उर्दुळता माते कार्य हे निरोपिता, तरी ब्रह्मचर्यत सर्व समूळ वृथा आचविले जाईल. मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी, जती नामी जगत विख्याती जगा माझी मिरवलो. तरी ऐशी कुकर्म राहटी माते घडून येता जेठी, मग वाग्देव ता निंदा दिवटी येऊनी जगी मरवेल. यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहे ते उगी, तेही योगपंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील. एव श्रीसंगी अश्लाक्य फार अपकीर्तीचे दृढ भंडार, सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेन. स्त्रियांसंगे बहु नाटले अपकीर्ती जगी मिरवले, आणि सर्व सुकृता आचवले रीते पोते ते वाताचे. पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरविला कलंके करुण, समूळ राज्य विनाश रावण श्रीलोभे नाडला तो. विदुसुताची ब्रह्मकासोटी तीही क्षण मात्रे झाली सुटी, 60 पोरे निर्मुनी पोटी दैन्य भाजावर येली. याची नीती तदा तात अकर्म प्रवाही कन्येरत, विधी ऐसे नाम उचित अविधपणे बुडविले. पहा तपी तो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क, परिकामदरी असतो तक भिल्लीने होती लुप्तला. नयाय तपोजेठी कामरंभेच्या करुणी पोटी, आचवणी तप घेन रोटी नयात याची मिरवितसे. ऐसे विश्वामित्र तो अमित्र झाला, याची नीती वदसी मला, तरी वनी कामदरीला व्याघ्र भया नांदविसी. ऐसे ऐकुनी मच्छिंद्र वचन म्हणे बारी योगद्रुमन, ही अनादि राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. जैसे रामे मजले कथिले 99 मारुती असे बदले, न्याय तुम्ही भले 99 असी तू. तरी अनादि राहटी भोगित झाला भामिनी 20 कोटी, मैनीनाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल. तव तात जो उपरीचर वसू, तो तवई उदरी येईल वसू, कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल. ऐसे सांगोनी वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत, मग वरप्रदानवाणी ऋकारवंत मच्छिंद्रनाथ देतसे. जैसे शुक्र मित्रसुता प्रसन्न होऊनी चित्त सविता, देवनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरविला. देवी अमित्र कुळजा राज्य स्थापले भक्त काजा, नेनू बिभीषण शत्रू अनुजा केला सरता चिरंजीव. नये घातक वसू नेनोनी कामशरापासू, रुकारते समय असू अंजनी सुत्ताई केलं. मग करुणी नमना नमन अवश्यपणे करिता गमन, अदृश्य पाहुनी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालला. सहज चालला महीपाठी अर्थी हिंगळा द्यावी भेटी, ऐसे गमनी तया वाटी येऊनिया पोचला. तव ते शक्तिद्वारी रक्षक असती दक्षाचारी, अष्टभैरव कृतांत सकरी जिंकू पाती कृतांता. आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा, त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांत पाणी. यावरी अर्णव बहुकर्कश नाना पर्वत विशेष, त्यात व्याघ्रादी सावजे रिस येऊ येऊ म्हणताती. म्हणे ते अर्णव सहज बोली, परी नोहे कृतांताची बैसे पाली, की पूर्वी दानवानी आणून ठेविली भये माया त्या ठाई. की ते अर्णव पाहता सहज तैची देवितांचे तेज, विरुणी जाय मोडे माझ नको नको म्हणूनी. कंटकवन जाळिया संगी भयानक सावजे अपार मांदी, पाहता क्षणी कामना बुद्धी विरवणी जाय तत्काळ. तेथे नाव पावे वायुनंदन परम भयभीत मन, कृतांत पत्नीचे कानन बक्षील म्हणून पळत असे. असो ऐशी वात गोष्टी मित्र उदेल परम पाठी, की येथे संचरता रश्मी दाटी ग्रासील मग काय करू. येऊन ते परी कानन पाहता रश्मी संचारू न देई सविता, असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्तांत. तिथे सिद्धमुनिराव संचरेल आपल्या प्रतापे गौरव, ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्रीगुरु माझा वदेल की. तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथामृत, मग भवरोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेन. हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळी होनी, जैसे वृश्चिक दंशा लागोनी विषशोषी महाराजा. तरी होनी सद्विवेक सांडा कुटीलपणी तर्क, निंदा दोष विघ्न भातुक सेवू नका सहसाई. निंदाशक्ती परम बापनी अतिरंजक निचवदनी, परी आमची माये भवनी पवित्र करील आमते. जो या निंदेसी प्रतिपाळील, तो सखा अद्भुत आमचा स्नेह हो विपुळ, पात कमळाचे क्षालन करील वारंवार इच्छित असे. धुंडीसुत नरहरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी, बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणून. तरी असो आदर्श होती तुम्ही न बसावे तया पंक्ती, मालू तुम्हाते हेची विनंती वारंवार करीत असे. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गौरक्ष काव्य किमयागार, सदा परिसुत भाविक चतुर तृतीयाध्याय गोढ हा.
अध्याय 3 वय 158. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार तृतीय अध्याय समाप्त. अलख निरंजन.